तर नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जे तुम्ही समोर मुलाखत बघणार आहात, महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील संपूर्ण आणि आपल्या झाडीपट्टी भागातील श्री केसनजी वागरे मामाजी यांची मुलाखत तुम्ही आता समोर बघणार आहात मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण आता संपूर्ण बैलांचा परिचय जाणून घेऊया. तुमचा परिचय द्या. विशाल जगदीश किनेकर मूळजा राहणार इथं मसलेलं वगैरे काकाची इथं कामावर आहो. त्याच्यामुळे बैलाची आपल्या पोरावानी मेहनत घेता यायची. त्यासाठी हा मंथन आहे, तो सूरज आहे. याची चांगली मेहनत, ते आपले नवीन बैल आहेत अजून त्याची मेहनत घेणार आहोत. त्या आपल्या पोरावानी वागवतून त्याला धुणा पुसणं हा आपल्या टायमावर खाणापिणं आपल्या टायमावर देऊन राहिला आहो. त्याच्यामुळे आपल्याला मालक चांगला असल्यामुळे आपल्याला चांगला काय मेहनत घेते. आपल्याला तुम्हाला काय झालं लागते का लागते म्हणून त्याच्यासाठी आपण त्या मालकाला चांगला लावून आम्ही त्या मालकाची आम्ही कदर करतो म्हणून आम्ही कधीही फोन केला तरी आम्ही येतो, कामाला येतो. कधीपासून छंद आहे पटाचा तुम्हाला? मला झाले आता 9-10 वर्ष झाले. तिथं मूळजाला ठाकरे डबेदार होते म्हणून ते काकाजीचे पण बैल होते तिथं. तेव्हाचीच ओळखी आहे आमची. तेव्हाच त्या बैलाचा छंद आहे. बाबाहून जात होते बैल झोपायला, पण मी पण जातो. मारण्या वाचण्याचा मी हे नाही करत. त्या दिवशी छकड्यामध्ये दबला बैल नाही सोडला, पण दुसऱ्या कारणास्पद दुसरे सोडले म्हणून त्याच्याच कारणामुळे मी पळण्यात आला तर बैल माझ्या अंगावरून आली, छकडा पण माझ्या अंगावरून गेला. तर बैलांची म्हणजे जोपासना कशा पद्धतीने करत असता? त्याची मेहनत, तो बैल चारा खातेत का नाही, का कवरी करतेत का नाही, का कुठं का झाला आहे, पायाला मार लागला आहे का, पाय लंगडत आहे का आहे, ते बिमारी तो पाहून आम्ही त्याचा मोती दिसतेत का नाही दिसत, कुठं का आहे, काऊन पाणी नाही पिऊन राहिला, त्याच्या संडासपासूनची त्याच्यापासून आपण ते मेहनत घेतो देखभाल. म्हणजे पूर्ण प्रॉपर एक कुटुंबातील सदस्यांसारखे तुम्ही पूर्ण. हाव, सध्या तर काय सांगाल शंकरपटाविषयी? एवढं मोठं शंकरपट क्षेत्र आपल्यामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली तुम्हाला, काय सांगाल? तेच कातकरला धमकी, मालकांना धमकी, इमानदारीचा बैलाचा रेस आहे. तर मग बैल आपण खेळला तर बैलाची हार जीत कोणाला लागली आहे, आनंद होईल का बैल जिंकले हे विरोधी राहे का आपले राहे का कोणाची राहे, जिंकले तर त्याला खुशी ना का धमकी, हे सुधारणा चाहिए आम्हाला फक्त.